आम्हाला नोटीस आली आहे की ही शाळा बंद करण्यात येणार आहे, म्हणून आम्ही इथे उभे होतो. काहीही झालं तरी ही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही. नेसोई मॅडम, नेसोई मॅडम. तुम्ही कितीही घसा फाडून वरडलासा का नाही तरी तुमची शाळा तुम्हासनी मिळणार नाही. ताई आता या शाळेवर बुलडोजर फिरवणारच आहे. ओ बिल्डर साहेब, तुम्हासनी शाळा बघायची आहे ना वा? चला मी शाळा धावते. अहो अख्ख्या कोल्हापुरात अशी जागा मिळणार नाही तुम्हासनी बघायला. चला मी बघतेच मला कोण अडवतंय ते. चला. हात नाही लावायचा माझ्या विद्यार्थ्यांना, मागे व्हायचं. नेसोई मॅडम, नेसोई मॅडम. मॅडम मॅडम चला इकडनं, नाही तर ही लोक आपल्याला हॉस्पिटलवर पोहोचवतील. चला चला. हो बिल्डर साहेब थांबा जरा. हो तुम्ही काय बी काळजी करू नका सा. हाय ना व, हे लोक काय बी करू शकत नाही. अहो म्या तुम्हासनी शाळा धावते, नीट धावते. अहो मॅडम कंबरड मोडता मोडता वाचलंय माझं. मला रिक्स नाही घ्यायची. या प्रॉपर्टीपेक्षा मला माझा जीव जास्त महत्वाचा आहे. चला 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 मॅडम. हे आंदोलन तुम्हा समध्यासनी लई महागात पडणार आहे, आणि तुला तर लईच महागात पडणार आहे. सुनबाईंना घरला परत आणण्याचं वचन दिलंय ते आम्ही करून दाखवणार, पण शाळा बंद करण्यापासून आम्हाला कुणी बी थांबवू शकत नाही. काय झालं असं गप गप का? नवीन प्रताप कळलं असेल ना तुमच्या मुलीचं? आता काय केलं तिनं? शाळा बंद करायला निघाली आहे. काय शाळा बंद? आई आता हे करायची काही गरज आहे? इतकी वर्ष ती शाळा सुरू आहे. हजारो मुलं आजपर्यंत तिथे शिकली आहेत, पुढेही हजारो मुलं शिकतील. एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना आता हे मध्येच काय काढले तिने? मी तिला विचारलं असं का करतेस, तर मला म्हणते की नुकसानीच चालली आहे शाळा. आता शाळेमध्ये फायदा नुकसान बघणाऱ्यापैकी आपण आहोत. सूर्यवंशी बघतात असं काही? इतकी वर्ष बघितलंय? काही कारण नसताना उगाच नाही तो विषय मध्ये आणते. आई मी अट घातली आहे, ती अक्षराला घरी परत आणेल तर मी तिच्याशी लग्न करेन असं मी स्पष्टपणे सांगितलंय ना. तर तिनं महत्व कशाला द्यायला पाहिजे? अक्षराला घरी परत आणण्याला. तर ते सोडून भलतंच काहीतरी काढत बसली आहे. इतकी वर्ष लग्न 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 करत होती, आता मी तयार झालोय तर वेगळंच काहीतरी खुसपट. मी तिला समजावलंय की आपलं जे ठरलंय ते आपण करूया. अक्षराला घरी आण, आपलं लग्न होईल. हे शाळेचं वगैरे काढू नको, शाळा सुरू राहू दे. तर ती माझं ऐकायला तयार नाही आहे. अक्षराला परत आणण्याचा विषय महत्त्वाचा आहे, त्याच्यात लक्ष घाल म्हणावं. शाळेत जर आपल्याला थोडंफार नुकसान होत असेल तर काही फरक पडत नाही आपल्याला. पण आई अक्षराला यायला जर उशीर झाला ना तर लग्नाला किती उशीर होईल? मुळात हे लग्न होईल की नाही हे मी नाही सांगू शकत. नगा असं बोलू. आपलं ठरलंय ना व, तसंच करायचं. अहो उगा कशाला पाहिजे येळ घालवायचा? आई हे तुम्हाला कळतंय, तिला कळत नाहीये ना. म्हणून म्हणतोय तुम्ही बोला एकदा तिच्याशी, तुम्ही समजावा. आई तिने जर तिचा निर्णय बदलला नाही ना
तर मला माझे काही निर्णय बदलायला लागतील. हा ऐका की थँक्यू थँक्यू व्हेरी मच अक्षरा. अहो सर, तुम्ही काय थँक्यू म्हणता? उलट मी थँक्यू म्हटलं पाहिजे. नाही नाही ग, खरंच खूप मोठं काम केलंस तू. सर, मोठं काम तुम्ही केलंय. आपल्या सगळ्या मुलांनी या शिक्षकांनी केलंय. तुम्ही ऐनवेळी मार्ग सुचवला सर, म्हणून हे सगळं झालं. हे बघ अक्षरा, तू जर का दुर्गेश्वरी मॅडमच्या समोर ठामपणाने उभं राहिले नसतेस ना, तर ते बिल्डर पळून गेलेच नसते. अयो सर, तुम्हाला तो उपाय सुचला ऐनवेळेला, नाही तर काय काय केलं असतं आपण? त्या बिल्डर आले होते, त्यांना कसं थांबवलं असतं? सर थँक्यू, खरंच थँक्यू. ऐकून घे अक्षरा, खरं तर मी काहीच केलेलं नाही. सगळं डोकं अधिपतींनी चालवलंय. सकाळी ते शाळेत आले होते तेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली की ही शाळा वाचवा. त्यांनी सांगितलं की काही झालं तरी शाळा बंद होणार नाही, फक्त मी म्हणजे ते सांगतात तसं करायचं. आणि त्यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं. आपण सगळ्यांनी ते केलं आणि आपल्याला यश आलं. मला नाही वाटत बिल्डर आता पुन्हा कधी येईल इकडे. अधिपती म्हणजे खरोखर ग्रेट माणूस आहे. नेहमीच कायम आपल्या बाजूला उभे असतात ते. ओंक्यालाही वाट बघायला लावते हवा. पण दिवशी फोन करून कळवायचं. झोपला काय तो? हा बोल बाबा. यार कवापासून वाट बघायला लागले. काय काय कळू की मला काय झालं तिकडं? अरे इकडे खूपच आढावडा चालू होता आणि घोषणाबाजी पण चालू होती. त्या दुर्गेश्वरी मॅडम आहेत ना, कुठल्या तरी बिल्डरला शाळा दाखवायला घेऊन आल्या होत्या. हा मग काय झालं? काही नाही, अक्षरा वहिनी आणि आपले विद्यार्थी आहेत ना, त्यांनी सगळ्यांना पळवून लावलं. जवळजवळ हुसकावूनच लावलंय त्यांना. शाळेत जाऊच दिलं नाहीये. एक नंबर. म्हणजे आता ओके ना सगळं? ते गेलं काय? बिल्डर गेलं? हो हो, कधीच गेला. आणि मला नाही वाटत तो परत कधी शाळेच्या जवळ येईल. जवळपास पण फिरणार नाही. बस हेच ऐकायचं होतं. आता सगळेजण रिलॅक्स आहेत ना? होय. अरे बिल्डर पळून गेला ना, तेव्हा सगळे विद्यार्थी आनंदाने नाचत होते, एकदम खुश होते. हा. आणि मास्तरीनबाई? होय, वहिनी पण खुश होत्या. तुझं फुलपगारे सरांना मार्ग दिलायस ना, त्याच्यात त्यांना यश मिळालं. आता बघ तुझ्या मनासारखं होतंय सगळं. आता मला नाही वाटत परत तो बिल्डर कधी शाळा पाडायची भाषा करेल. शाळा सेफ राहिली पाहिजे हो. ऐक नाही ओंक्या, बस बाकी काय नको आपल्याला. तू माझा निरोप तेवढा सांग आता मास्तरीनबाईंनी. त्यांना म्हणाव काय वाटेल ते झालं तरी शाळा नाही बंद होऊ देत म्हणाव. सांग तू, टेन्शन घेऊ नका म्हणून सांग. होय. भुवे घे चहा घे. अगं तू कशा पायी चहा घेऊन आलीस? सांगायचं की धनाजीला. हा, एवढ्या पायऱ्या चढून आलीस तू. गुडघे दुखतात ना तुझे? अगं वय, आता वय झालं माझं, गुडघं नडगं दुखायचंच. म्हणूनच म्हणतोय आम्ही जरा आराम करायचा. अगं हालचाल करत राहिली नव तरच ठणठणीत राहीन मी. एका जागी बसून राहिली तर आजारी पडेन मी. आणि हे बघ, आता मला आजारी बिजारी पडायचं नाही आहे. एकदम निरोगी आणि आनंदी राहायचं आहे. मला तुझं लग्न बघायचं आहे. हे बघ, एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या नव का मी सुखानं मरायला मोकळ. असला काय होणार नाही आई. उगा काहीतरी भरल्या घरात अभद्र बोलू नकस. आणि आमच्या लग्नाचं म्हणशील तर लई म्हणजे लई थाटात करायचंय आम्हाला लग्न. ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तो दिवस आलाय. लवकरच होईल आमचं लग्न. लवकर लग्न व्हावं वाटतंय नव तुला? मग बाकीच्या गोष्टी कशा पाई करत बसलीस? बाकीच्या म्हणजे? हेच शाळा बिळा. शाळेचं काय? तू शाळेचं काय करतीयस ठाव आहे नव तुला? शाळेचं काय करतोय आम्हाला चांगलंच ठाव आहे. बंद करतोय आम्ही ती शाळा कायमची. अगं पण कशा पाई बंद करतीयस? म्हणजे म्हणजे हेच कशा पाई तू शाळेचा विषय मध्ये आणतीयस? अगं काय गरज आहे शाळा बंद करायची? हाय का आता तुझ्या समोर पण आता ती कॅशेट परत परत वाजवायची का आम्ही? हाय का आता? कसली कॅशेट? हेच शाळेमुळं आमचा काय फायदा होत नाही, नुकसान होतंय. ते नुकसान इतके दिवस सहन केलं आम्ही, आता काय सहन होणं झालंय म्हणून आम्ही शाळा बंद करतोय. अगं पण मला सांग, तुला या शाळेचा विषय जास्त महत्वाचा आहे
त्या लग्नाचा विषय जास्त महत्वाचा आहे? दोन वेगवेगळे विषय आहेत, ते एकत्र कशापाई करतेस तू? हा, तूच दोन्ही गोष्टी एकत्र करतीयस. म्हणजे आता हे बघ, आता एवढ्या दिवसाची तुझी लग्न करायची इच्छा पूर्ण होती ना व, आता लग्न कर की. हा, आणि सुनबाईला घरी परत आण, म्हणजे मोठं मालक बी तुझ्याशी लग्न करायला लगेच तयार होतील बघ. आता तुझा येळ शाळेच्या गोष्टीत कशापाई घालवतीयस? हा, आता समजा येळ जर का तू शाळेच्या गोष्टीत घालवलास तर तुझ्या लग्नाच्या गोष्टीवर किती परिणाम होईल? हे समज तू आत्ता का बोलतेस ग आमच्याशी? म्हणजे मोठ्या मालकांची वकिली करतेस काय? कारण ते आम्हाला म्हणत होते शाळा बंद करू नगस म्हणून, पण आम्ही काही त्यांचं ऐकलं नाही आणि ऐकणार पण नाही. शाळा बंद होणार म्हणजे होणार. भुवे ऐक माझं, तू असं काय बी करू नकस. आता तुझं लक्ष फक्त सुनबाईला घरी आणण्यावर ठेव. हे बघ, जितक्या लवकर ती घरी येईल नव तितक्या लवकर तुझं लग्न होईल. त्या माणसाचं जर का डोकं फिरलं नव तर समजा अवघड होऊन बसेल बघ. जोवर ते म्हणतात नव तोवर लग्न करून घे बाई. तुझी इच्छा होती नव, मग शाळेच्या विषयापायी तू लग्नाचा विषय कशापायी मागे ठेवती आज? ऐक माझं, बाकी समजा सोड, पण सुनबाईला लवकरात लवकर घरी कसं परत आणता येईल ते बघ, त्याच्यासाठी प्रयत्न कर. अगं ते जास्त गरजेचं आहे. एक वेळेला शाळेचं नुकसान झालं ना तर ते भरून काढता येईल, पण जर का या शाळेच्या विषयामुळे तुझ्या लग्नात काय विघ्न आलं नव तर तुझ्या आयुष्याचं नुकसान होईल बघ. ऐक माझं, मला तुझं लग्न झालेलं बघायचं आहे. नग त्या शाळेचा विषय डोक्यात घेऊ आता. हा, ताई ताई ताई, अगं ताई. पोरगे तुला किती वेळा सांगायचं, नुसतं आपलं ताई 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 करत येऊ नगस. बोल काय ते? अगं ताई, जे करायला गेले होते का नाही ते झालंच नाही, भलतच झालं. म्हणजे? अगं जे व्हायला नग होतं तेच झालं. अगं दुर्गे, नीट काय ते बोलशील का? मुद्द्याचं बोल की. हा, मुद्द्याचं कधी बोलतच नाही, समोरच्याला नुसती घाबरवून सोडते, बीपी वाढवते. तू त्या बिल्डरला घेऊन प्रॉपर्टी दाखवायला गेलतीस नव, दाखवलीस काय? आवडली का त्यासनी प्रॉपर्टी? अगं ताई, त्या बिल्डरला प्रॉपर्टी आवडायला त्यांनी बघितलं तर पाहिजे का नाही? म्हणजे? अगं ताई, त्या मास्तरनी ना आम्हासनी शाळेत एंट्रीच करू दिली नाही. काय? एंट्री करू दिली नाही म्हणजे? त्या बिल्डरला मला शाळेतनं हाकलून दिलंय. काय बोलतेस? अगं ताई, शाळेतल्या समजे शिक्षकांनी आणि पोरांनी आंदोलन केलं. मी आता तुला सांगते, त्या फुलपगारेला का नाही चांगली जन्माची अद्दल घडली पाहिजे बघ. मला तर वाटतंय त्या फुलपगारीनेच का नाही समजे शिक्षकांनी गोळा केलेलं. काय झालं मावशी? आवाज शाळेत समजाने आंदोलन केलं शिक्षकांनी आणि पोरांनी. आंदोलन? होय की. का पण? आम्ही शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय म्हणून हे समज केलंय त्यांनी. होय, सुनबाई बी होती त्यांच्या संगत. म्हणजे शाळा बंद करायची नाही म्हणून मला लई बोलली. मी म्हंटल तिला का तू पडू नकस यामध्ये, आमच्या शाळेचा मॅटर हाय हो, तुझा काय बी संबंध नाही. तर मला म्हणती कशी का भुवनेश्वरी मॅडम असनी मी बी बघून घेईन त्या कशा शाळा बंद करतात ते. बापरे, लई बोलती ती, लई बोलती ताई. पण तिथं बाकी सगळे शिक्षक बी असतील की, मास्तरीनबाई काही एकट्याच नसतील ना? हा, म्हणजे ती एकटी नव्हती, बाकी समजे बी होती तिच्या संगत. बाकी सगळे माग असतील त्यांच्या. पुढाकार सुनबाईंनीच घेतला असं. त्यांना लई आवडतं आमच्या विरुद्ध बोलायला, काय काय करायला. आता एवढं झालंय तरी बघा, त्यांचा माज काय अजून उतरलेला नाही. तरी आम्ही विचार करत होतो, आम्ही एवढा शाळा बंद करायचा निर्णय घेतलाय, पण सुनबाई अजून गप कशा? हा, आणि त्या काय गप बसणाऱ्यातल्या नाही. गप बसल्या तर सुनबाई कसल्या? नाही, आज अधिपतीने जर का काही सुचवलं नसतं ना, खरंच म्हणजे मला तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचीच वेळ आली असती. काही सुचत नव्हतं मला, खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे असं वाटत होतं की सगळं काही सुटलंय हातात, आपण काहीच करू शकत नाही आहोत. पण तेवढ्यात अधिपती मला भेटले, माझ्याशी बोलले. खरं सांगतो अक्षरशः 100 हत्तींचं बळ माझ्यामध्ये आलं बघ. ग्रेट माणूस बघ ना. म्हणजे
भुवनेश्वरी मॅडमना जराही न दुखवता किती चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला त्यांनीच आपली शाळा वाचवली बघ. पण सर मला खात्री होतीच की अधिपती काहीतरी करतील आपल्या शाळेसाठी. ते शाळा बंद नाही होऊन देणार. हो, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला. काय असतं ना अक्षर आयुष्यात की बराच वेळेला एक्साइटमेंट मध्ये माणूस शब्द देऊन बसतो, पण तो शब्द पाळतोच असं नाही. अधिपतीने शब्द पाळला. आपल्या शाळेवरची टांगती तलवार त्यांनी दूर केली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आणि तुझे नाही सर, मी माझं कर्तव्य केलं आणि असाच सपोर्ट मी इथून पुढे करत राहीन सर. ऑफकोर्स. अरे ते तू करशीलच ग, पण तू अधिपतींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केलीस ना, त्याबद्दल तुझे विशेष आभार. नाहीतर भुवनेश्वरी मॅडमचं शिक्षणाबद्दलचं मत काय तुला माहितीच आहे. पण तरी तू अधिपतीला शाळेमध्ये ऍडमिट करून घेतलंस. काय ना, अधिपती एक हुशार माणूस आहे. त्याला जर शिक्षणाची जोड मिळाली ना तर खरंच काहीही करू शकतात ते. बघ ना, तरी आज आपली शाळा त्यांच्यामुळेच वाचली आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे अक्षरा, त्यांचं शिक्षण कधी बंद पडू नये. नाही सर, आता त्यांचं शिक्षण कधीच थांबणार नाही. मला त्यांना ग्रॅज्युएट होताना बघायचं सर. माझं स्वप्न आहे ते, आणि मी ते पूर्ण करेन. मनापासून शुभेच्छा तुला बाळा. येतो. अरे चला, काय कामं करायची आहेत की नाही? चला. वहिनी, अरे भाऊजी, तुम्ही इकडे? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. वहिनी, ठीक आहात ना तुम्ही? नाही भाऊजी, मी ठीक नाहीये. का? काय झालं आता? मी ठीक नाहीये. मी खूप खुश आहे भाऊजी. आज तुम्हाला माहिती आहे, आमची शाळा वाचली अधिपतींमुळे. अधिपतींनी ऐन वेळेला मला सपोर्ट केलं. मला कळलं. मी खूप खुश आहे भाऊजी. मला माहित होतं की अधिपती शाळेसाठी नक्की काही ना काहीतरी करतील. त्यांच्याविषयी आधीच अभिमान होता, आज तो वाढलाय. वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अधिपती कधीच शाळा बंद नाही होऊ देणार. मला खात्री येते. खरंय ताई तुझं. ती मास्तरीन बाई का नाही शांत बसणाऱ्यातली नाही. तिनं म्हणलं का नाही का हे करू नका, तर नेमकं ती तेच करणार. ताई, अगं 4 माणसात सासरच्या विरोधात उभं राहायची काय गरज होती तिला? आता लोक काय म्हणणार? का सासूबाई शाळा बंद करायची म्हणतात आणि सुनबाई काय शाळा सुरू ठेवायची म्हणून आंदोलन करतात. लोकांनी काय ग इशेच पाहिजे असतोय, आणि त्यो सुनबाईनी दिला. नाही, पण तू कशाला गेलतीस तिकडे? काय काम होतं तुझं? म्हणजे मी काय जाऊ शकत नाही वे शाळेत? नाही, जाऊ शकतेस तू, पण आता काय एवढी तुमचे वाद झाले म्हणजे बघ, तू पण काहीतरी बोलली असणार ना. त्याच्याशिवाय काय मास्तरीन बाई एवढं बोलणार नाही. एवढे वाद झाले म्हणजे काय काय बोलल्या मास्तरीन बाई? तू काय बोललीस आधी सांग बरं. हाय का आता बायकोची बाजू घ्यायलेत अधिपती? बाजू घ्यायचा विषय नाही, मला फक्त समजून घ्यायचं आहे की काय झालं काय नेमकं एवढं. अहो अधिपती, तू मस्ती सांगितलं की लई राडा झालाय हो शाळेत. अहो धरलं होतं समद्यांनी. पण हे काय चांगलं लक्षण आहे का मला सांग? म्हणजे अरे शाळा आहे ती, शाळेत असं आंदोलन होतंय, राडे होत्यात, हे काय चांगलं आहे काय? लोक काय विचार करतील? पाठवतील का आपल्या लेकरांनी शाळेत आपल्या? एकतर दरवर्षी जे फुल पगार सर शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी, पटसंख्या वाढावी म्हणून घरोघरी दारोदारी जाऊन लोकांना पटवून देतात शाळेचं महत्त्व. याच्यात अतिशयोक्ती करत नाही मी. घरोघरी गेलेला आहे तो माणूस. तेव्हा कुठं आता जरा विद्यार्थी संख्या वाढली, ती शाळा दिसते, आणि तिथं जाऊन तुम्ही असं करताय, आंदोलनं होत्यात, हे काय बरं दिसत नाही. लोक कशाला पाठवतील आपल्या पोरासनी मग शाळेत? आणि बरं, आपण घरच्याच लोकांनी जाऊन आपल्याच शाळेत तिथं दंगा घालायचा, भांडणं करायची, हे काय बरं वाटतंय का? मला सांग, चित्र कसं दिसतंय दिसायला? हे बघा अधिपती, मी शांतवानीच बोलत होते. तिनं भांडण सुरू केलंय. लई तावत बोलत होती माझी. असं झालं? मग तू गेलीस कशाला ते तर सांग की मला. गेलीसच कशाला तू? ती गेली होती म्हणजे आम्ही पाठवलं होतं तिला. हा, तुम्ही कशाला पाठवलं होतं? पण मग काय काम होतं का तुमचं? त्या एका बिल्डर साहेबांना शाळेची प्रॉपर्टी दाखवायची ती म्हणून पाठवलं होतं, पण सुनबाईने काही त्यांना शाळेत येऊ दिलं नाही. मुद्दाम सगळ्या शिक्षकांना आणि पोरांना एकत्र केलं असणार आणि घोषणाबाजी करायला लावली असणार. त्यांना हे समज करायला लय आवडतं. नाही ना, मुद्दाम कशाला घोषणाबाजी करतील कोणी? म्हणजे काहीतरी त्यांचं म्हणणं असणार ना.
ते त्यांचं म्हणणं मांडत असणार. अहो अधिपती म्हणणं मांडत नव्हते, भांडत होती ती. आणि ताई तुला सांगू, ते फुलपगार का नाही, ती पोलिसांची धमकी देऊन बोलत होते ग माझ्याशी. लई मात चढलाय बघ त्या फुलपगाराला. त्याच्यामुळे आणि त्या मास्तरनीमुळे शिक्षकासनी आणि पोरासनी लई चेव चढला होता बघ. ताई अगं एवढी एवढी पोरं बी घोषणाबाजी करत होती. ताई तू आता गप्प बसू नकस बघ. तुझ्या कामात खोडा घातलाय ना व त्यांनी. आता तू त्या फुलपगाराला सोडू नकस बघ. अगं तुझी नोकर आहेत ते, आणि ते वागतात कसं का जशी यांच्या बापाची शाळा आहे. ताई तू का नाही त्या फुलपगाराला जेलमध्ये टाक. खडी फोडायला गेल्यावर मग अक्कल ठिकाणावर येईल बघ त्याची. आणि त्या मास्तरीन बाईला बी पहिल्यांदा जेलमध्ये टाक, मग तिला कळेल खरं काय ते.